श्री स्वामी समर्थ. आज पाहणार आहोत आपण वृश्चिक राशी. आजचा विशेष संदेश वृश्चिक राशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण 17 फेब्रुवारीची अमावस्या तुमच्या घरातून घरगुती आणि मानसिक ऊर्जेवर खोल परिणाम करू शकते. ग्रहस्थिती सूचित करत आहे की या काळात घरामध्ये मतभेद, गैरसमज किंवा वातावरणात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु लक्षात ठेवा, प्रत्येक ग्रहयोग आपल्याला घाबरवण्यासाठी नसतो, तर सहज करण्यासाठी असतो. आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अमावस्येच्या तुमच्या कुटुंबावर, नातेसंबंधावर, जे आर्थिक निर्णयांवर नेमका कोणता प्रभाव आणि परिणाम होऊ शकतो. तसेच काही प्रभावी उपाय ज्यामुळे संभाव्य वाद टाळता येतील आणि घरातील तुमची नकारात्मक ऊर्जा सकारात्मकतेमध्ये कशी रूपांतरित करता येईल. तुमच्या राशीसाठी मी खाली काही उपयुक्त आणि ऊर्जा वाढवणारे आध्यात्मिक असे माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. तर सकारात्मक ऊर्जा वाढवणारे आपण पूजन करणार आणि त्याचे उपायही करणार आहोत. सौंदर्य, घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवायची असेल तर खाली दिलेल्या आपण माहितीला संपूर्ण ऐकून घ्यावं. तर योग्य मंत्र आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अत्यंत प्रभावी मंत्र आणि एक छोटा पण अचूक उपाय सांगणार आहे, जो या अमावस्येच्या रात्री केल्यास घरातील तणाव कमी होण्यास मोठी मदत होईल. 17 फेब्रुवारीची अमावस्या वृश्चिक राशीसाठी अत्यंत संवेदनशील आणि परिणामकारक ठरू शकते, कारण वृश्चिक ही स्वभावात तीव्र, भावनिक आणि अंतर्मुख रास मानली जाते. आणि जेव्हा अमावस्येच्या काळात चंद्राची ऊर्जा क्षीण होते, तेव्हा मनातील दडपलेल्या भावना, न बोललेले विचार आणि जुने वाद पुन्हा समोर येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे घरातील वातावरण अचानक बदलल्यास आश्चर्य वाटू नये, कारण ही ग्रहस्थिती आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, तर त्यांना रूपांतरित करण्यासाठी आपल्या समोर आलेली असते. छोट्या मतभेदांचे मोठ्या चर्चेत रूपांतर होऊ शकते. म्हणून आजचा दिवस विशेष सावधगिरीने आणि आत्मनियंत्रणाने घालवणे आवश्यक आहे, कारण वृश्चिक राशीच्या व्यक्ती ह्या फारशा खोल स्वभावाच्या, गूढ असतात आणि रागीट स्वभावही असतो. तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करत नाही, परंतु अमावस्येच्या प्रभावामुळे त्या भावना अचानक बाहेर पडू शकतात आणि घरात मोठे महाभारत घडल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु लक्षात ठेवा की प्रत्येक वाद हा नातेसंबंध लपवण्यासाठी, संपवण्यासाठी नसतो, तर स्पष्टतेसाठी असतो. आणि जर तुम्ही योग्य शब्दांची निवड केली तर संभाव्य मोठा तमाशा टाळणे शक्य आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात चंद्र तुमच्या भावनिक स्थैर्यावर परिणाम करू शकतो. त्यामुळे प्रतिक्रिया देण्याआधी थांबणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण वृश्चिक राशीची प्रतिक्रिया तीव्र असते. तीव्र शब्दांचा परिणामही तितकाच खोलवर होतो. म्हणून आज प्रत्येक वाक्य विचारपूर्वक उच्चारा, कारण उच्चारलेले हे शब्द परत घेतले जाऊ शकत नाहीत. घरातील एखादा जुना विषय किंवा आर्थिक निर्णय किंवा जबाबदारीचा प्रश्न या दिवशी पुन्हा चर्चेत येऊ शकतो. आणि जर दोन्ही बाजूंनी अहंकार वाढला तर परिस्थिती चिघळू शकते. म्हणूनच आजचा हा मंत्र असा ठेवा की वाद जिंकण्यापेक्षा नाते जपणे अधिक महत्त्वाचे आहे, कारण वृश्चिक राशीची खरी ताकद म्हणजे संकटातही स्थैर्य राखण्याची क्षमता. कारण वृश्चिक राशी ही आधी शांत असते, पण नंतर जेव्हा राग येतो तेव्हा खूप रागाने बोलत असते. प्रभाव अधिक तीव्र जाणवू शकतो. त्यामुळे मनात नकारात्मक विचार येत असल्यास त्यांना वाढवू नका. शांतपणे ध्यान करा किंवा काही वेळ एकांतात घालवा, कारण आत्मनियंत्रण हीच आजची सर्वात मोठी साधना आहे. काही वेळा घरातील मतभेद हे ग्रहस्थितीपेक्षा आपल्या अपेक्षांमुळे निर्माण होतात. अपेक्षा फार असतात आणि वृश्चिक राशीच्या व्यक्ती अपेक्षा मनात साठवून ठेवतात. त्यामुळे आज जरी कोणी तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागले नाही तरी संयम बाळगा, कारण प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि समजून घेतल्यास मोठा वाद टाळता येतो. या अमावस्येला विशेषतः घरातील ज्येष्ठांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते, कारण त्यांच्या अनुभवातून शांततेचा मार्ग सापडतो. आणि जर घरात तणाव जाणवत असेल तर एकत्र बसून संवाद साधा, कारण शांत संवादानेच गैरसमज दूर होतात. वृश्चिक राशीसाठी ही वेळ आर्थिक बाबींमध्ये सावधगिरीची आहे, कारण भावनिक अस्थिरतेमुळे चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यामुळे मोठे व्यवहार पुढे ढकलणे आणि विचारपूर्वक पाऊल उचलणे हे योग्य ठरेल. लक्षात ठेवा, प्रत्येक अमावस्या ही नव्या चक्राची सुरुवात असते आणि अंधारातूनच प्रकाश येत असतो. त्यामुळे जर आज
काही मतभेद झाले तरी त्यातून शिकण्याची संधी शोधा, कारण संकट हेच परिवर्तनाचे पहिले पाऊल असते. वृश्चिक राशीची अंतर्गत शक्ती अत्यंत प्रबळ असते आणि तुम्ही संकटातून उभे राहण्याची क्षमता ठेवता. त्यामुळे आज कोणतीही परिस्थिती आली तरी घाबरू नका, कारण तुमच्यात ती हाताळण्याची ताकद आहे. तुम्ही खूप प्रेमळ आणि खूप सोज्वळ असे आहात. तुमची प्रत्येक गोष्ट परिपूर्ण होते. जर घरात वातावरण तापले तर लगेच प्रतिक्रिया देता, त्यामुळे ते देऊ नका. काही वेळ शांत बसा, खोल श्वास घ्या आणि स्वतःला आठवण करून द्या की ही स्थिती तात्पुरती आहे, कारण संयम हा प्रत्येक वादाचा शेवट असतो. अमावास्येच्या दिवशी सकारात्मक संकल्प केल्यास पुढील काळात त्याचा परिणाम जाणवतो. त्यामुळे आज घरात शांतता, आदर आणि प्रेम टिकवण्याचा संकल्प करा, कारण संकल्पामध्येच भविष्याची दिशा दडलेली असते. जर तुम्हाला जाणवत असेल की घरात मोठे महाभारत घडण्याची शक्यता आहे, तर स्वतःहून पुढाकार घेऊन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करा, कारण एक व्यक्तीचा संयम संपूर्ण घराचे वातावरण बदलू शकतो. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज विशेषतः कटू शब्द टाळावेत आणि भावनिक निर्णय घेऊ नयेत, कारण एक चुकीचा क्षण आयुष्यभराची दरी निर्माण करू शकतो. आणि आजचा हा दिवस सावधगिरीचा आहे. या अमावास्येच्या काळात वृश्चिक राशीच्या मनात चालणारा अंतर्गत संघर्ष हा बाह्य वादांपेक्षा अधिक प्रभावी असू शकतो, कारण तुमची रास स्वभावात खोलवर विचार करणारी आणि प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवणारी आणि साध्य करणारी असल्यामुळे जर एखादे वाक्य, एखादी प्रतिक्रिया किंवा एखादा निर्णय तुम्हाला मनाला लागला तर तो दीर्घकाळ मनात फिरत राहू शकतो आणि हाच साचलेला विचार अचानक बाहेर पडल्यास मोठा भावनिक स्फोट होऊ शकतो. म्हणून आजचा दिवस विशेषतः मन मोकळे करण्याचा आहे, पण योग्य शब्दांमध्ये आणि शांततेच्या चौकटीत राहून, कारण संवाद जितका संतुलित तितकीच परिस्थिती नियंत्रणात राहते. आणि लक्षात ठेवा की तुमच्या शब्दांमध्ये प्रभाव आहे, त्यामुळे ते उपचारासाठी वापरा, आघातासाठी नाही. कारण वृश्चिक राशीची खरी ताकद तिच्या भावनांच्या खोलीत नसून त्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये आहे. तर तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ आणि यस, होय मी सहमत आहे असे नक्की लिहा. ग्रहस्थिती सूचित करत आहे की या काळात घरातील एखादा लपलेला विषय किंवा दीर्घकाळ प्रलंबित असलेला निर्णय पुन्हा चर्चेत येऊ शकतो आणि जर दोन्ही बाजूंनी हट्टीपणा वाढला तर परिस्थिती तणावपूर्ण बनू शकते. परंतु येथेच वृश्चिक राशीची परिपक्वता आणि मानसिक सामर्थ्य कसोटीवर लागते, कारण तुम्ही संकटात शांत राहण्याची क्षमता बाळगता आणि जर तुम्ही पुढाकार घेऊन संवाद साधला तर तणाव मोठ्या संघर्षात रूपांतरित होणार नाही. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा की मला वाद सिद्ध करायचा आहे की नाते टिकवायचे आहे, कारण एका प्रश्नाचे उत्तर तुमचा दिवस आणि कदाचित पुढील अनेक महिने ठरवू शकतो. जे व्यक्ती क्षणिक असतात आणि शांत राहतात, पण तोच खऱ्या अर्थाने परिस्थितीवरती विजय मिळवतात. अमावस्या ही केवळ अंधाराचे प्रतीक नसून ती नव्या आरंभाची बीजे पेरण्याची वेळ असते आणि वृश्चिक राशी ही परिवर्तनाची रास असल्यामुळे या काळात तुम्हाला आतून काहीतरी बदलण्याची जाणीव होऊ शकते. कदाचित घरातील काही पद्धती, संवादाची शैली किंवा जबाबदाऱ्यांचे विभाजन यामध्ये सुधारणा करण्याची गरज जाणवेल आणि जर हा बदल सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारला तर भविष्यातील मोठे मतभेद टाळता येऊ शकतात. म्हणून या अमावस्येला केवळ संभाव्य महाभारत म्हणून पाहू नका, तर ती एक इशारा म्हणून घरातील नातेसंबंधामध्ये अधिक मजबूत करण्याची संधी समजा, कारण प्रत्येक अंधार नवीन प्रकाशाची तयारी करत असतो आणि हा वृश्चिक राशीला अंधारातून मार्ग काढण्याची कला अवगत असते. शेवटी हे अत्यंत महत्त्वाचे आहे की या 17 फेब्रुवारीच्या अमावस्येला तुम्ही स्वतःला भावनिकदृष्ट्या स्थिर ठेवण्याचा संकल्प करा, कारण घरातील वातावरण तुमच्या प्रतिक्रियांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते आणि जर तुम्ही संयम, नम्रता आणि समजूतदारपणा दाखवला तर संभाव्य मोठा तमाशा केवळ चर्चेपुरता मर्यादित राहील आणि मोठे महाभारत घडण्यापूर्वी शांत होईल. त्यामुळे आजचा दिवस भीतीने नव्हे तर सहजगतीने तुम्ही अगदी निर्णय पुढे ढकला आणि नात्यांना प्राधान्य द्या, कारण वृश्चिक राशीची खरी ओळख तिच्या जिद्दीमध्ये नाही तर संकटातही नात्यांचा आणि नात्यांना जपण्याचा क्षमतेत आहे. आणि जर तुम्ही ही ऊर्जा योग्य दिशेने वापरली तर ही अमावस्या तुमच्यासाठी संघर्षाची नाही तर अंतर्गत शक्ती ओळखण्याची ठरेल.
तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका. शेवटी हे लक्षात ठेवा की 17 फेब्रुवारीची ही अमावस्या तुमच्यासाठी परीक्षा नसून परिवर्तनाची संधी आहे. आणि जर तुम्ही आत्मनियंत्रण, संयम आणि समजूतदारपणा दाखवला तर कोणतेही महाभारत टाळता येऊ शकते. कारण ग्रह परिस्थिती निर्माण करतात पण निर्णय तुमच्या हातात असतो. आणि वृश्चिक राशीची खरी ओळख म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याची ताकद. त्यामुळे अगदी शांत राहा आणि या अमावस्येला नात्याची मजबूती वाढवण्याचा प्रयत्न करा. ही संधी बनवा. तर वृश्चिक राशीचा बांधवांनो, या 17 फेब्रुवारीची अमावस्या ही तुमच्यासाठी परीक्षा घेणारी असली तरी तीच वेळ तुमची अंतर्गत शक्ती जागवणारी ठरू शकते. घरात मतभेद होण्याची शक्यता असली तरी संयम, शांत संवाद आणि योग्य आध्यात्मिक उपाय यामुळे परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहू शकते. लक्षात ठेवा, महाभारत तेव्हाच घडते जेव्हा अहंकार संवादावर विजय मिळवतो. आज सांगितलेले उपाय नक्की करून पहा आणि घरातील वातावरण होणारा बदल स्वतः अनुभवा. जर तुम्हाला अशाच अचूक आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तुमचा प्रतिसादच आपल्याला आणखी प्रेरणा देत असतो. पुढील विशेष राशी भविष्य आणि अमावस्या विश्लेषणासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत शांत राहा. श्री स्वामी समर्थ.